पोलिसांनी अंमली पदार्थाविरुद्ध सुरू केलेल्या त्यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत एक मोठे यश मिळवले आहे। शहर कोतवाली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मादक पदार्थ गांजा जप्त केला आहे आणि एका आरोपीला अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 6 किलो 90 ग्राम गांजा हस्तगत करण्यात आला असून त्याची अंदाजी किंमत 97,000हून अधिक असल्याचे सांगितले जात आहे। चला पाहूया संपूर्ण बातमी। अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत 18 जुलै रोजी शहर कोतवाली पोलिसांना एक महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली। ही माहिती प्रतिबंधक मादक पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीबद्दल होती। वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वजन मशीन, पंच आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह लक्ष्मीनगर, खोलेश्वर, अकोला येथील संशयित सागर देवराय बन बहादूर यांच्या घरावर छापा टाकला। घराच्या झडती दरम्यान घरामध्ये एका पारदर्शक पिशवीत लपून ठेवलेला गांजा सापडला। पंचाच्या उपस्थितीत आरोपी सागर देवराय बन बहादूर, ज्याचे वय 35 वर्ष सांगितले जात आहे, त्याचे नाव आणि पत्ता विचारण्यात आला। घटनास्थळीच वजन मशीनने या मादक पदार्थाचे वजन केले असता ते एकूण 6 किलो 90 ग्रॅम इतके भरले, ज्याची बाजारातील अंदाजित किंमत 97,440 आहे। या व्यतिरिक्त आरोपीकडनं 660 रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली। अशा प्रकारे जप्त केलेल्या एकूण वस्तूंची किंमत 98,100 इतकी अंदाजित करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या लेखी तक्रारीवरनं शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 219 NDPS अधिनियमाच्या कलम 20 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शहर कोतवाली पोलीस निरीक्षक संजय गवई यांच्या आदेशाने पार पडली आहे। या यशस्वी ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह क्राईम डिटेक्शन टीम मधील अनेक कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यात सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विन सिरसाट, अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येऊल, निलेश बुंदे, शैलेश घुगे, विकास जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुखसार बी, कल्याण पवार, चालक अनिल सोनोने त्यांचा समावेश आहे। पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध एक कडक संदेश दिला गेलाय। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत आम्हास माहिती मिळाली की खोलेश्वर या ठिकाणी एक इसम गांजा विक्री करत आहे। अशा प्राप्त माहितीवरून पंचासह व स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून अंदाजे 6 किलो गांजा आम्ही जप्त केलेला आहे। आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीचे नाव सागर घन बहादूर आहे। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक चांडक सर, तसेच अपर पोलीस अधीक्षक रेड्डी सर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात आमचे डीबी स्टाफ, तसेच पोलीस स्टेशनचे API किशोर पवार यांच्या मदतीने करण्यात आलेली आहे। आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीचा PCR घेण्यासाठी कारवाई सुरू आहे, पुढील कारवाई करिता। अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत आणखी एक मोठे यश संपादन केले आहे। ही कारवाई अंमली पदार्थाच्या व्यापाराला आळा घालण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे। पोलीस दलाचे म्हणणे आहे की शहर नशामुक्ती करण्यासाठी असे अभियान यापुढेही सुरू राहतील।